नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे आपला येणारी परीक्षा, जे 2 दिवस बाकी आहेत। 2 फेब्रुवारीची संयुक्त गट ब परीक्षा। तर त्याच्याविषयी मी थोडं गायडन्स करणार आहे। तर गायडन्स करण्याच्या आधी गायडन्स करणार कोण आहे याच्याविषयी थोडं सांगतो। तर ओळख का करून द्यायची, म्हणजे तुम्ही जे ऐकताय ते योग्य व्यक्तीकडून ऐकताय की नाही हे तुम्हाला समजावं। याच्यासाठी मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये 2018 पासून आहे। 2018ला मी इंजिनिअरिंग पासआउट झालो। त्यानंतर UPSC, MPSC आणि कंबाईन अशा सर्व परीक्षेचा अनुभव मला आहे। मुख्य परीक्षा भरपूर दिलेल्या आहेत, पण मुलाखतीचा योग अजून आलेला नाही आहे, तो येईल लवकरच। तर आणि मी 2021च्या बॅचचा STI आहे, त्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवू शकता। आणि माझा जो अनुभव आहे त्याच्यानुसार मी काही मुद्दे काढलेले आहेत, तर ते तुम्हाला सांगतो की परीक्षेला जाता जाता आपल्याला काय करायला हवं। कारण या 2 दिवसामध्ये आपलं मन शांत ठेवणं एवढीच प्रायोरिटीवरती आपली गोष्ट असली पाहिजे। आणि अभ्यास नव्याने काय करण्याची या काळात काही गरज नसते। झालेला अभ्यास व्यवस्थित रिवाईज करणं, तो आठवणं आणि अप्लाय करणं, या 2 दिवसात एवढंच करणे गरजेचं असतं। आणि परीक्षेच्या काळात त्या 2 तासामध्ये आपण काय करायला हवं याच्याविषयी थोडं सांगतोय। तर हा पूर्णपणे माझा अनुभव आणि माझ्या शेजारी म्हणजे मित्र वगैरे असतील किंवा सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असतील त्यांच्याकडून कळालेले इनपुट्स घेऊन जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरू करू। तर सर्वप्रथम आपण पाहू की हा व्हिडिओ का बनवला आहे आणि कोणासाठी बनवला आहे। तर कोणासाठी नाही हे पहिल्यांदा पाहू। तर MPSC किंवा UPSC करताना आपला एक CMP म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर ठराविक पुस्तकं वाचायला लागतात, म्हणजे NCERT झाले किंवा स्टेट बोर्ड झाले किंवा प्रत्येक विषयासाठी एखादं पुस्तक ठरलेलं असतं जे सर्व लोक वाचतात। तर हा बेस जर पक्का असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पाहणं त्यांना फायद्याचं ठरू शकतं। जर तुम्ही शून्यापासून सुरुवात करत असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही, त्यांना काही फायदा होणार नाही। त्याच्यासाठी आपण वाटल्यास आणखी एखादा व्हिडिओ घेऊ, पण सुरुवात कशी करायची आणि अभ्यास कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ नाही आहे। फक्त तुमचा झालेला अभ्यास आहे त्याच्यावरती ते ॲप्लिकेशन करून आपण प्रश्न कसे सोडवायचे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। दुसरं म्हणजे कंटेंट, म्हणजे या व्हिडिओमध्ये एखादा विषय शिकवला जाईल किंवा एखादी कन्सेप्ट शिकवली जाईल, फॅक्ट्स दिल्या जातील असं नाही आहे। फक्त हा ॲप्लिकेशन बेस्ड व्हिडिओ आहे। नवीन कन्सेप्ट किंवा नवीन एखादा विषय असं शिकवलं जाणार नाही। दुसरं म्हणजे नवसे गवसे जे लोक आहेत की आता परीक्षा आलेले आहे, जर वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे आणि शेवटच्या 2 दिवसात म्हणजे असं त्यांना वाटतं की असं अचानक आपल्याकडे काहीतरी ज्ञान यावं आणि आपली एक्झाम निघावी, त्याच्यासाठी मग ते यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असतात की बाबा ट्रिक्स आणि लॉजिक, म्हणजे काहीतरी बाबा ते सांगत असतात, बघा तुम्ही 2 पर्याय धरा, 3 धरा आणि तेच एका रेषेत मारा किंवा ऑल ऑफ दी अबव मारा। ब्लाइंड गेसिंग करणाऱ्यांसाठी असं काहीतरी ट्रिक आहे, असं हा व्हिडिओ नाही। तुम्ही लॉजिक गेसिंग करू शकता, पण त्याला काहीतरी बेस असला पाहिजे। आता आधी आपला झालेला अभ्यास त्याच्यावरती थिंकिंग करून ती मेथड आपल्याला डेव्हलप करावी लागते। तर असाही व्हिडिओ नाही की तो शॉर्टकट, म्हणजे यातून काहीतरी आपल्याला गमक कळेल की एक व्हिडिओ बघितला आणि एक्झाम निघेल, तर असा हा व्हिडिओ नाही आहे। तर कोणासाठी आहे, तर आता एक्झाम जवळ आलेले आहे, अगदी 2 दिवस राहिलेले आहेत। तर या काळात भीती असणं, अपेक्षांचं ओझं असणं आणि एक निगेटिव्हिटी तयार होणं या साहजिक गोष्टी आहेत। तर त्याच्यासाठी त्या टॅकल कशा करायच्या याच्यासाठी थोड्या गोष्टी सांगणार आहे। तर भीती वाटणं म्हणजे भीती ही साहजिक गोष्ट आहे। बघा, आपली जर तयारी झाली असेल, म्हणजे असं म्हणतात की ज्यानं जिंकण्याची तयारी केलेली आहे त्यालाच हारण्याची भीती असते, ज्यानं जिंकण्याची तयारी केलेली नाही आहे त्याला हारण्याशी काही देणं घेणं नसतं। त्यामुळे हे एक पॉझिटिव्ह साईन आहे। तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आपण असं गृहीत धरायचं की आपली तयारी झालेली आहे, त्यामुळे आपल्याला भीती वाटते। तर हा बघा कार्यकर्ता कसं डोक्याला हात घेऊन, म्हणजे त्याला भीती आणि एक टेन्शन आलेलं आहे। तर ते टेन्शन कशाचं आहे, हे शेजारी असलेली पुस्तकं म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, भूगोल असेल किंवा करंट अफेअर्स असेल, जेवढे विषय आहेत ते सर्व तो एकत्र घेऊन बसलेला आहे। मग त्याला असं पॉलिटी वाचताना इकॉनॉमीची आठवण येते की बाबा इकॉनॉमीत हे राहील, इकॉनॉमी वाचताना करंट अफेअर्स आठवतं, करंट अफेअर्स वाचताना सायन्स आठवतं। तर हा काळ असा नाही आहे। या 2 दिवसात व्यवस्थित टाईम मॅनेज करून
आपला जो अभ्यास झालेला आहे नव्यानं नाही काय करता तो तेच जर आपण रिवाइज करत राहिलो तर त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्याला आत्मविश्वास वाढण्यात मदत होणार आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जे आपण आधी केलेलं आहे तेच तुम्ही जर रिपीट करत राहिलात आणि याच्या सर्वामध्ये आपलं माइंड स्टेबल जर ठेवलं तर निश्चित फायदा होणार आहे. तर ही भीती वाटते, तर याच्यावर उपाय काय? तर भीती आपल्याला का वाटत असते की आपण आता वर्षभर अभ्यास केलेला आहे तर आपल्याला वाटतं की आपण एवढा वेळ दिला तर रिझल्ट येईल की नाही, ही एक भीती असते मनात. तर त्याच्यावर उपाय आपल्या भगवद्गीतेत सांगितलेला आहे, निष्काम कर्म. म्हणजे आपण ज्यावेळी फळाची अपेक्षा करून काम करतो त्यावेळी आपलं काय होतं, आपलं लक्ष फळावर जास्त जातं आणि कामावरती कमी राहतं. म्हणजे आपल्याला सतत ते फळ दिसत असतं. आणि आपण जर निष्काम कर्म केलं म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपलं जे कर्तव्य आहे म्हणजे जे अभ्यास करणं झालं, प्रश्नपत्रिका सोडवणं झालं, त्यांचं ॲनालिसिस करणं झालं, म्हणजे रिझल्टची चिंता न करता तुम्ही जर हे करत असाल तर त्या रिझल्टचा विचार करण्याऐवजी तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती चांगल्या प्रकारे फोकस करून ते काम पूर्णत्वास लिहू शकता. त्यावेळी फळ म्हणजे फक्त नॉमिनल राहिलेलं असतं, ते तुम्हाला मिळून जातं. त्यामुळे सध्या हा विचार करा, आपण जे केलेलं आहे त्याचं आपल्याला फळ मिळणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक टेन्शन, त्याची एक भीती असते की सध्या आपण आता रिव्हिजन करत असतो त्यावेळी परवा किंवा 2 दिवसापूर्वी जे आपण वाचलेलं असतं त्याच गोष्टी आपल्याला आठवत नसतात. तर मग त्यावेळी भीती वाटते की बाबा आपल्याला एक्झाममध्ये आठवेल की नाही. तर कंबाईन परीक्षेचा फायदा हा आहे की हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. त्यामुळे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत किंवा नावं लक्षात ठेवायचे आहेत, कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत आणि ते उतरायचे आहेत असं नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी एक्झाममध्ये जाता त्यावेळी पर्याय बघितल्यानंतर तुम्हाला काही काही गोष्टी कळतात. त्यामुळं याचं इतकं बर्डन घेण्यात काही अर्थ नाही आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर कार्बन डेटिंगवर जर प्रश्न आला तर तिथं तुम्हाला कार्बन डेटिंग ही कन्सेप्ट माहीत असणं आणि ते क्लिअर असणं हे अजिबात गरजेचं नाही. तुम्हाला तेव्हा C14 दिसलं, कार्बन 14, त्यावेळी तुम्हाला तो प्रश्न सुटून जाईल. आणखी एक गोष्ट म्हणजे मी उदाहरण घेतलं मॅक्स वर्स्टेपन, जो F1 रेसिंगचा खेळाडू होता. तर आपल्याला इतिहासात किंवा करंट अफेअर्समध्ये असे खूप नावं येतात, तर त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवण्याचं सुद्धा गरज नसते. तर ज्यावेळी हा प्रश्न आला होता 2021च्या राज्यसेवेला आला होता बहुतेक, त्यावेळी आम्ही फक्त मॅक्झिमम स्पीड असं ट्रिक केली होती. त्यामुळे तुम्हाला फक्त मॅक्स जरी दिसलं तरी उत्तर येऊन जातं. म्हणजे इतकं कठीण आडनाव पाठ करण्याची काही गरज नसते. हा फायदा आहे परीक्षेचा. त्यामुळं आपल्याला जो आपण अभ्यास केला आहे तो परीक्षेत नक्की आठवणार, हा एक कॉन्फिडन्स ठेवा आणि त्या कॉन्फिडन्सवरती आपण पुढे जाऊ. त्यानंतर असतं अपेक्षांचं ओझं. तर आपल्याला असं वाटतं की आपल्या आईवडिलांकडून खूप अपेक्षा आहेत, मित्राकडून अपेक्षा आहेत, नातेवाईकांकडून अपेक्षा आहेत आणि मुख्य म्हणजे समाजाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तर ते अनलोडिंग करण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक कपल आणि गाढव असं उदाहरण आहे. तर एक नवरा बायको असतात आणि गाढव घेऊन चाललेलं असतात. तर आपण जो समाज म्हणतोय तो समाज काय म्हणतोय पाहूया. पहिल्यांदा ते जात असतात तिघजण चालत. तर समाज काय म्हणतोय, काय लोक आहेत त्यांना जे असलेले साधन संपत्ती सुद्धा वापरता येत नाही, मूर्ख लोक आहेत की बाबा चालत चाललेले आहेत. तर दुसरी केस अशी आहे की ते दोघेही बसतात गाढवावर. तर समाज काय म्हणतो आपला की किती निर्दयी लोक आहेत पहा, त्या गाढवाचा जीव घेतील, दोघंजण बसून चाललेले आहेत. तिसरी केस अशी आहे की तो त्याच्या बायकोला बसवतो, स्वतः चालत जातो. त्यावेळी समाज काय म्हणतो की हा जोरूचा गुलाम आहे, बायकोचा ऐकतो, तिला बसवलंय गाढवावरती आणि आपण स्वतः चालत चाललेलं आहे. चौथं उदाहरण असं आहे की तो स्वतः बसतो आणि बायकोला चालत येऊ म्हणतो. त्यावेळी समाज काय म्हणतो की किती स्वार्थी आहे हा, की स्वतः बसलाय आणि बिचाऱ्या बायकोला चालत यायला सांगतोय. आणि पाचवी केस आहे जी प्रॅक्टिकल दिसत नाही, पण तसं जरी केलं तरी समाज कसं नाव ठेवतो हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, गाढव पाठीवरती घेऊन दोघं निघालेत. त्यावेळी पण समाज असं म्हणतो की किती मूर्ख लोक आहेत की गाढव पाठीवरती घेऊन चाललेले आहेत. तर आपण काहीही केलं तरी समाज आपल्याला या ना कारणानं आपल्याला नावं ठेवणारच आहे. त्यामुळं जर या समाजाचा तुम्ही जर विचार करत असाल तर त्यातमध्ये काय अर्थ नाही. त्यामुळं या 2 दिवसात तरी बाकी घ्यायचा असेल तुम्हाला समाजाचा विचार, तर परीक्षा झाल्यानंतर पूर्ण दिवसभर त्याच्यावरती विचार करत बसला तरी काही हरकत नाही. पण सध्या 2 दिवस हे स्वतः स्टेबल राहा आणि फक्त पेपर आणि आपण एवढाच विचार करा.
आणि आता या काळामध्ये निगेटिव्हिटी खूप असते म्हणजे आपण जरी चहा प्यायला गेलोत तर तिथं संघटनेचे लोक असतात, संघटना म्हणजे चहा पाणी संघटना, तर त्यांना बाकी अभ्यासाचं वगैरे काही घेणं देणं नसतं. यावेळी कट ऑफ किती लागेल किंवा यावेळी प्रश्न खूप अवघड येणार आहेत, अशीच चर्चा चालू असतात. तर त्यांच्याकडं लक्ष देण्याचं कारण नाही. या काळात आपण स्वतः पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, एक म्हणजे पर्सन. आपल्याला माहीत असतं या काळात आपल्याला नेहमी कितीही कठीण काळ असला तरी मोटिवेट करणारे काही व्यक्ती असतात, तर त्यांना कॉल लावायचा किंवा आपल्या लायब्ररीत असतील तर त्यांच्याशी बोलायचं. अशाच लोकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवायचा. ज्या व्यक्तींपासून आपल्याला निगेटिव्हिटी येते त्यांच्या जवळसुद्धा जाऊ नका या 2 दिवसात तरी. त्यानंतर प्लेस, म्हणजे अशी एखादी प्लेस असते बाबा, एखादं मंदिर असेल किंवा अगदी लायब्ररीची गच्ची जरी असेल जिथं बसून आपल्याला शांत वाटते, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण थोडंसं चिंतन करून आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो. किंवा एखादं गाणं असेल की ते गाणं ऐकल्यानंतर आपल्याला शांत वाटतं किंवा चांगल्या वाईब्स येतात, तर ते गाणं ऐकायला काही हरकत नाही. असं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा या 2 दिवसामध्ये. त्याच्यानंतर सोशल मीडियापासून दूर राहा. आणि आपल्याला असं वाटतं की बाबा फक्त 5 किंवा 10 मिनटं आपलं जातील, पण या 5 आणि 10 मिनटात आपल्यासमोर काही येईल काही सांगता येत नाही. आणि त्यामध्ये 2 तास कसे निघून जातील हे सुद्धा आपल्याला समजत नाही. आता तर लग्नाचा सीझन चालू आहे, बघितलं बाबा याचं लग्न झालंय तर आपल्याला वाटतं की बाबा याचं झालं आता आपलं कधी होणार. किंवा एखादी फिरायला गेलं असतील किंवा मूवी पाहायला गेले असतील, बघा हे किती भारी एन्जॉय करताय, आपण लायब्ररीत बसून 30 दिनचर्या, सकाळी उठा, अभ्यास करा, हेच करायचं आहे आयुष्यात, असं आपल्याला वाटू शकतं. आणि त्यामुळं हा ट्रॅक कुठंतरी दुसरीकडे जातो. त्यामुळं आपल्याला जरी 5-10 मिनटं वाटत असतील की बाबा एवढाच वेळ देऊ, तर सगळ्यात महत्त्वाचं आपला विचार कंट्रोल राहत नाही आणि त्या विचारामध्ये 1-2 तास कसे निघून जातात हे कळत नाही. आणि सध्या आपल्याला मिनिट आणि मिनिट महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलवरती लॉंग कन्व्हर्सेशन टाळा. म्हणजे अगदी आपले पालकसुद्धा असतील तरी त्यांच्याशी टाळा. असं सांगण्याचं कारण म्हणजे जेवढं तुमचं संभाषण लाभेल तेवढं शक्यता अशी असते की वादाच्या विषयात म्हणजे विषय वाढत जातात आणि एखादा खटकणारा त्यातून आपल्याला निगेटिव्हिटी येऊ शकते असा विषय जर आला तर आपण डिस्टर्ब होतो आणि स्टेबल राहत नाही. त्यामुळं हे पण टाळा. आणखी एक गोष्ट म्हणजे भांडण टाळा. भांडण म्हणजे आपलं मेस असेल, लायब्ररी असेल, याच्यामध्ये आधी काय असेल, पण या 2 ते 3 दिवसात शक्यतो शांत राहायचा प्रयत्न करा. मेसमध्ये गेलात की बाबा मेसवाल्याने कच्ची चपाती दिली, मग त्याच्याशी भांडण काढले, एक दिवस खा कच्ची चपाती, काही फरक पडत नाही. त्यानंतर कारण त्याच्याशी भांडू नका. भांडल्यानंतर शेवटी आपल्याच माइंडसेटवरती परिणाम होणार आहे आणि तोच विचार करत आपला अभ्यासाचा वेळ वाया जाणार आहे. त्यानंतर आणखी एक होऊ शकतं की सकाळी आपण एक्झाम सेंटरला निघालो आहे की बसमध्ये एखादा पॅसेंजर असेल किंवा कंडक्टर असेल त्याच्याशी भांडण झालं किंवा थोडं डिस्टन्स आहे किंवा आणि आपण रिक्षा केली आहे, तो म्हणतोय बाबा 50 रुपये द्यायचे होते आणि तू 30च दिले, त्याला 100 रुपये द्यायचे पण आज तेवढं गप्प बस म्हणायचं कारण माझी एक्झाम आहे. असं म्हणजे स्वतःला शांत राहायचा प्रयत्न करा आणि भांडण टाळा. त्यानंतर एक किस्सा घडलेला, मी आणि माझा मित्र ज्यावेळी एक्झाम द्यायला गेलो होतो, शक्यतो MPSCचा असा रूल नाही आहे की आपल्याला ते ट्रान्सपरंट असेल तर वॉटर बॉटल घेऊ देतात, पण त्या सेंटरमध्ये काय माहीत त्यांनी कुठून आणलेला रूल, पण आम्हाला वॉटर बॉटलच नेऊ दिली नाही. अगदी ट्रान्सपरंट होती ती, पण त्यावेळी मग आम्ही 2 जण भांडायला लागलो. तर ह्या भांडणाचा परिणाम काय झाला, शेवटी आम्ही ती नेली बॉटलात. त्याचा इतका परिणाम झाला म्हणजे 1 तासभर पाणी नाही पिलं तरी काय फरक पडत नाही, पण ते भांडण जर झालं तर आपण पेपर सोडवताना आपलं तोच विचार येत जातो, त्यामुळे आपला पेपरवरचा फोकस हलण्याची शक्यता असते. मग ह्या शांततेसाठी भांडण टाळणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी मग तो आपला मित्र असो किंवा अनोळखी व्यक्ती कोणी असेल तर गोड बोलायचं या 2 दिवसामध्ये, कारण आपली एक्झाम आहे. त्यानंतर काहीतरी फिलॉसॉफिकल लिहावं म्हणून हे 3 T's तयार केलेले आहेत. तर हे एक आहे टाईम, टेम्परामेंट, टेक्निक. म्हणजे आपण जसं 3 टाईमचा चहा चुकवत नाही, सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा, तसं हे 3 T आहेत. तर त्यानुसार आपण बघू काय असतं ते. तर पहिला T आहे टाईम. टाईमचं महत्त्व आपल्याशिवाय इतर कोण सांगणार. तर पहिलं आहे रिव्हर्स प्लॅनिंग. हे काय असतं याच्याविषयी आपण एक वेगळं लेक्चर घेऊ.
म्हणजे आपलं तयारी करताना हे फार गरजेचं असतं. म्हणजे जर तुम्ही सुरुवात करतानाच अशी केलं की बा आपल्याला 1 महिना हिस्ट्री करायचा आहे, त्यानंतर 1 महिना जॉग्राफी करायचा आहे, 1 महिना इकॉनॉमी करायचा आहे, अशा तुम्ही सरळ वेळेनं गेलात तर शेवटी असं होतं की बाबा एक्झाम उद्या आहे आणि आपले बरेचसे विषय रिवाईज तर सोडा पण वाचायचे पण राहिलेले आहेत. त्याच्यासाठी जो एक्झाम डे आहे त्याच्यापासून बॅक डेटेड प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की बाबा एक्झामच्या आधी आठवडाभर आपल्याकडे काय तयार पाहिजे, एक्झामच्या आधी 1 महिना काय तयार पाहिजे, 6 महिने आधी काय रेडी पाहिजे, यानुसार जे प्लॅनिंग करतात त्याला रिव्हर्स प्लॅनिंग म्हणतात. सध्या तरी याचं 2 दिवसात इतकं महत्त्व नाही, त्यामुळे आपण पाहू डी डे म्हणजे तुमचा जो एक्झामचा दिवस आहे. तर त्याच्यामध्ये टाईम महत्त्वाचा, म्हणजे जो दिवस आहे त्याच्या आधीचा जो दिवस आहे तो महत्त्वाचा आहे, कारण झोप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं व्यवस्थित जेवण करा आणि व्यवस्थित झोप घ्या. पूर्ण झोप झाल्याशिवाय तुमचं माइंड स्टेबल राहणार नाही आहे. आणि जे सेंटर आहे ते आपल्यापासून म्हणजे रूम असेल किंवा घर असेल तिथून किती दूर आहे याचा अंदाज घ्या. आणि टायमिंग जरी आपलं 11 ते 12 असेल तर 10च समजा, 10च्या आधी तिथे पोहोचून जा. अर्धा तास तिथं बसण्यात काही हरकत नाही आहे. जर खूपच दूर असेल एक्झाम, दुसऱ्या गावी असेल, काही काही ठिकाणी आहे असं की जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आणि आपलं गाव याच्यात खूप डिस्टन्स असतं, तर अगदी तुम्ही आदल्या दिवशी तिथे राहायला गेला तरी हरकत नाही, कारण दुसऱ्या दिवशी गडबड गोंधळ व्हायला नको. गडबड गोंधळ जितका होईल तितका नुकसान आपलंच होणार आहे. त्यामुळं जितका गडबड आणि गोंधळ टाळता येईल तेवढा टाळायचा आहे. आणि साहित्य एक्झामला जायच्या आधी सकाळी शोधत बसू नका, आदल्या दिवशीच याची तयारी करा. 2 पेन घ्या, म्हणजे ते पण 0.7चे असावे. 0.5ने तुमचे गोल करण्यात वेळ लागतो, 0.7ने लगेच गोल होतात. आणि ते पण असे असावे की थोडे वापरून न्या इकडून, किंवा तिथं वेळ आपला जायला नको की बाबा तिथं उमटतच नाही पेन, तिथंच लिहित बसलाय असं प्रकार व्हायला नको, किंवा लिहित नाही म्हणून दुसऱ्याला मागतोय. एक तर आपल्याकडे वेळ नाही, 1 तासाच्या एक्झाममध्ये खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात, त्यात तुम्ही पेन मागण्यासाठी वेळ घालवत आहे तर स्वतःचं पण नुकसान आहे, ज्याला मागताय त्याचंही नुकसान करताय. त्यामुळे हे साहित्य आहे ते घेऊन बसा. आणखी एक आहे की काही काही मुलं पेन्सिलचा वापर करतात मॅथ्स वगैरे सोडवण्याचा, तर आपल्याकडं या एक्झामसाठी टाईम कन्स्ट्रेंट खूप आहे. त्यामुळं माझा तर सल्ला असा राहील की पेन्सिल वापरू नका. जे तुम्हाला मॅथ्सचे रिझनिंगचे कॅल्क्युलेशन करायचे आहेत ते तिथेच पेनने करा, तेच करा. आणि गोल करून म्हणजे त्याच पेनने गोल करा. तुम्ही पेन्सिल वापरता परत ते गोल करताना पेन घेता, हे खेळत बसू नका, त्यात तुमचा खूप वेळ जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका 1 तासामध्ये कशी सोडवायचे याचा प्रश्न असतो मुलांना. तर एक पद्धत आहे, राऊंड पद्धतीचा आपण वापर करतो. तर ही जास्त सुटेबल MPSC किंवा UPSCचा सुटेबल आहे, कारण तिथे 2 तासाचा वेळ असतो. त्यामुळे तुम्ही 2 किंवा 3 राऊंड असं करू शकता. माझा सल्ला असा राहील की कंबाईनच्या एक्झामसाठी तुम्ही मॅक्झिमम 2 राऊंड करा, म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी एखादा प्रश्न ठेवू नका. पहिल्यांदा जे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येतात, पहिल्या उत्तर येतात, तिथे टिकमार्क करा किंवा गोल करून पुढे चला. आणि ज्या ठिकाणी आपल्याला थांबण्याची, विचार करण्याची, लॉजिक किंवा ट्रिक अप्लाय होते का हे पाहण्याची जिथे गरज आहे त्याच्यासाठी नंतर या. तर या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. मॅथ्स आणि रिझनिंगचा हा मोठा प्रश्न असतो मुलांना की आधी सोडवायचे, नंतर सोडवायचे, मध्ये मध्ये सोडवायचे. तर याचं प्रॅक्टिस आधी केलं असलेलं कधी पण बेटर असतं. तुम्ही टेस्ट सिरीजच्या वेळी कसं पद्धत अप्लाय केलेलं आहे, जर आधी सोडवत असाल तर एक्झाममध्ये पण आधीच सोडवा, म्हणजे ज्याचा आपण नेट प्रॅक्टिस केलंय तेच पिचवरती करा. अन्यथा आपल्याला इथे सवय आहे की बाबा सगळा पेपर आधी सोडवायचा आणि शेवटी मॅथ्स रिझनिंग ठेवायचं, तर तिथे एक्झाममध्ये जाऊन ऐनवेळी मॅथ्स रिझनिंग पहिला सोडवतो असं करू नका. तुम्हाला जर मॅथ्स रिझनिंग पहिल्यांदा सोडवत आत्तापर्यंत आला असाल तर सोडवा, कारण मॅथ्सला कॅल्क्युलेशनला किती वेळ लागेल आणि प्रश्न कसे येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आधी प्रश्न सोडवून घ्या. आणखी एक पद्धतीचा वापर करू शकता की की आपण एक 10-15 प्रश्न झाले किंवा एखादा विषय झाला की पॉलिटीचे 10 प्रश्न झाले किंवा हिस्ट्रीचे 15 प्रश्न झाले, ते 15 प्रश्न झाल्यानंतर तुम्ही गणिताचे 2-3 प्रश्न सोडवू शकता. परत दुसरा सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर गणिताकडे यायचं, परत 2-3 सोडवू शकता. जर माझं शक्यतो म्हणणं आहे की तुम्ही जे आधी अप्लाय केले त्या पद्धतीने जा. त्यानंतर गोल कसे करायचे हा पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. शक्यतो गोल शेवटी ठेवू नका, कारण
माझ्या एका मित्राचं PSIचं सिलेक्शन हुकलं आहे या गोष्टीमुळे. आणि हा मतिगुंग करणारा पेपर असतो. 1 तासामध्ये आपल्याला तो पेपर आणि प्रश्न यात आपण गुंग होऊन जातो, त्यामुळं लक्ष राहत नाही. तर त्याने काय केलं होतं की गोल शेवटी करू असं म्हणून तो पेपर सोडवत गेला. शेवटी ज्यावेळी 2 मिनिटाची बेल राहते त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की बाबा त्यावेळी एकही गोल केला नव्हता. त्या 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त 40 ते 45 गोल झाले. आणि इकडे येऊन जे टिकमार्कचं जर पेपर चेक केला तर कट ऑफच्या बरेचसे वर्क मार्क त्याला होते. फक्त गोल न करण्याच्या कारणामुळे PSI हुकली. त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही यामध्ये पण 2 पद्धतीचा वापर करू शकता. की पहिली पद्धत आहे की बाबा जे आपण सोडवत आहे जसं सोडवत गेलं तसं गोल करायचे, किंवा अशी पद्धत वापरू शकता ज्यावेळी आपला पहिला राऊंड होतो त्यावेळी गोल न करता पेपरवरतीच टिकमार्क करत जायचे. आणि जेवढे प्रश्न होतील, समजा 35 झाले, 40 झाले, 42 झाले, तर ते एकत्र गोल करून घ्यायचे. फक्त हे गोल करताना क्वेश्चन क्रमांक आणि आपला जो गोल करतोय त्यालाच गोल करतोय का, वाटल्यास आपण मनातल्या मनात म्हणत चला 1चं 3, 2चं 4 असं म्हणत गोल केलं तरी काय अडचण नाही, पण गोल चुकवू नका. किंवा काही जण असं करतात की ज्या पेजवरती 3 प्रश्न असतील ते 3 प्रश्न झाले की 3 गोल, 2 प्रश्न झाले की 2 गोल. ही जास्त कन्व्हिनियंट वाटत नाही मला पद्धत. त्यामुळं मागच्या पद्धतीचा वापर केला तर ते बेटर राहील. हा एक वेळ आहे की 1 तासाचा आपल्याला वेळ असतो. म्हणजे झाले 60 मिनिट झाले. म्हणजे तसं जर आपण कॅल्क्युलेशन केलो तर एका प्रश्नाला आपल्याला 36 सेकंद मिळतात. तर 36 सेकंदातच एक प्रश्न झाला पाहिजे असा 8 तास धरू नये. कारण इतिहासाचा प्रश्न फॅक्च्युअल असेल किंवा जॉग्राफीचा फॅक्च्युअल असेल तर 5 सेकंदात पाहता क्षणी सुद्धा तो प्रश्न सुटू शकतो. मॅथचा एखादा प्रश्न असा असेल की जिथं 1-1.5 मिनिटं लागू शकतो. फक्त वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कोरे गोल जरी करायचे गेलात तर 100 गोल करायला तुम्हाला 10 ते 12 मिनिटं लागतील. त्यामुळे राहिलेला वेळ विचार करता तर 50 मिनिटं झाले. आणि तुम्हाला सही वगैरे करायला लागते, मध्ये पर्यवेक्षक डिस्टर्ब करतात, ते जरी 2 मिनिटं सोडले तरी 48 मिनिटं, म्हणजे जवळपास 30 सेकंदाचा एका प्रश्नाला वेळ मिळतो. त्यामुळे फक्त हे भान ठेवा. फक्त असा 8 तास धरू नका की 30 सेकंदात एक सुटला पाहिजे. कारण आपण 5-10 सेकंदात सोडवणारे असे पण प्रश्न आहेत. आणखी एक की एखाद्या प्रश्नाला खूप वेळ लागत आहे, 1-1.5 मिनिटं गेला तरी कुठं जातच नाही, आपण तिथंच अडकून आहे, असं करू नका. अगदी आयोगानं पहिल्या पानावर सुद्धा सूचना दिल्या, जर तुम्हाला क्वेश्चन येत नसेल तर तो स्किप करा आणि पुढे चला, तिथंच अडकून राहू नका. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट नंतर झाली ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की टेम्परामेंट. टेम्परामेंट म्हणजे काय, आपलं जे कॅरेक्टर आहे ते कोणत्याही सिच्युएशनला तसंच राहतं का, तर हे राहणं म्हणजे टेम्परामेंट असणं. तर असा एक कॉन्फिडन्स घेऊन चला आपण की मी जो अभ्यास केला आहे तेच एक्झामला येणार आहे. अन्यथा काय होईल की आपल्याला असं जर वाटलं की बाबा सगळा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न येतात, तर अशावेळी आपण प्रश्न पाहता क्षणी असं विचार करायला लागतं, अरे यार काही विचारतात, कुठूनही प्रश्न टाकतात, असा विचार न करता असा विचार करायचा आपण जे मिनिमम पुस्तक वाचलेलं आहे तर त्यातूनच प्रश्न येणार. जरी आले नाहीत तर जे डायरेक्ट प्रश्न नाहीत तर थोडं ॲप्लिकेशन करून आपल्याला सुटणार आहे. मग अशावेळी काय होतं की आपण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे असा विचार न करता आपण जे वाचलंय त्याच्यावरती काय अप्लाय करता येईल हे विचार करतो. त्यामुळे आपला प्रश्न तो सुटून जातो. आणि जरी तो नाही सुटला तर त्यानंतर आपण लॉजिक ट्रिक लावून काहीतरी सोडवू शकतो. फक्त तिथे विचार करत बसायचं नाही की बाबा MPSC काही टाकते, कुठूनही प्रश्न उचलते, तिथे हा विचार करण्यात काही अर्थ नसतो. आणि असं वाटणं साहजिक आहे की आपला अभ्यास झाला नाही आहे, कारण सिलेबसच इतका वास्ट आहे. कारण उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही हिस्ट्रीचं उदाहरण घेऊ शकता. हिस्ट्रीला तुम्ही स्टेट बोर्ड वाचून गेला, NCERT वाचली, कटारे सरांचं पुस्तक वाचलं, गाठाळे सरांचं पुस्तक वाचलं, समाधान महाजन सरांचं वाचलं, तात्यांचा ठोकळा सुद्धा सोडला ना तुम्ही, तेही वाचून गेला. शेवटी प्रश्न असे असतात की 15 पैकी 1-2-3 प्रश्न असे असतात की या सगळ्यामध्ये प्रश्न असतात तो कुठून तरी वेगळीकडूनच आलेला असतो. तर त्याच्यासाठी हा रूल आहे 60% 100% रूल. म्हणजे आपण याला 100% तयारी म्हणू शकतो की हे हिस्ट्रीचा इतका अभ्यास करून गेला आहे, तरी पण ते अप्लाय किती होतं आहे याला महत्त्व आहे.
तुम्ही सगळं वाचून गेला तरी 2-3 प्रश्न जर तुमचे सुटणारच आहेत, त्याच्यापेक्षा 60%च अभ्यास करायचा. म्हणजे एक कोणतं तरी स्टेट बोर्डचं पुस्तक ते महत्त्वाचं आहे. एक यापैकी एक कुठलं तरी पुस्तक तुम्ही वाचलंय, तेच रिवाईज केलंय, त्यावेळी तुमचा अभ्यास झालाय. आणि फक्त ॲप्लिकेशन आपलं 100% पाहिजे. म्हणजे त्यातून जर प्रश्न आला तर ते चुकायला नको. आणि आपण आधी म्हणल्यापासून आपला विचार आहे की मी जे वाचलंय त्यातूनच येणार आहे, आणि जरी नाही आलं तर त्याच्या रिलेटेडच असणार आहे. त्यामुळं आपला एक कॉन्फिडन्स असतो की बाबा त्यावरतीच काहीतरी ॲप्लिकेशन आहे, त्यामुळं आपण त्या अँगलने विचार करतो आणि तो आपला प्रश्न सुटतो. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% तयारी करून एक्झामच्या वेळी 60% देण्यापेक्षा 60% तयारी करून एक्झाममध्ये तुम्ही 100% द्या. आणखी एक उदाहरण म्हणजे बुमराचं. म्हणजे त्याला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं, तर त्यानं सांगितलेलं की मी फक्त बॉल बाय बॉल विचार करतो. बाबा पुढला बॉल कसा टाकायचा इतकाच विचार असतो. मग समोर कुठला बॅट्समन आहे आणि आपला स्कोअर किती आहे, विकेट किती आहे, याचा तो विचार करत नाही. म्हणजे पिचचा अंदाज घेऊन कसा बॉल टाकता येईल. तसं एक्झामचंही तसंच आहे. आपल्याला जो समोर क्वेश्चन आलेला आहे तो आपल्याला सुटतोय कसा हेच पाहणं महत्त्वाचं आहे. मग ते आपलं नॉलेज बेसवरती असेल, कोणतं तरी लॉजिक लागते किंवा ट्रिक लागते, फक्त त्यावेळी तो क्वेश्चन एवढाच विचार करणं गरजेचं आहे. असं नाही की बाबा आता पाठीमागे एक आपल्याला प्रश्न सुटलाच नाही किंवा आठवलाच नाही, असं विचार करायचा नाही. ज्यावेळी आपला तो एकदा क्वेश्चन सोडला आपण, तर त्याच्यावरती असाही विचार करायचा नाही की बाबा तो आपला चुकला असेल, मला 2 लिहायचं होतं पण पर्याय तर 3 आहे. तो विचार मागेच सोडून द्यायचा आणि पुढचाही विचार करायचा नाही की अजून आपले 50 प्रश्न राहिलेले आहेत. फक्त एका प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा नाही. प्रश्न एका वेळी एकाच प्रश्नाचा विचार करायचा आणि आपलं 100% देणं हे महत्त्वाचं आहे. अभ्यास जरी आता झाला नसेल तर 2 दिवसात इतका काही आपला अभ्यास होत नसतो आणि नवीन अभ्यास करण्यातही काही अर्थ नसतो. थोडंसं एक 4-5% तुमचं व्हॅल्यू ॲडिशन झालं तर तेवढंच होऊ शकतं. अख्खा विषय तुम्ही या 2 दिवसात करू शकत नाही. त्यामुळे जेवढा अभ्यास झाला आहे त्याच्यावरती ॲप्लिकेशन 100% असणं हे सध्या महत्त्वाचं आहे. आणि पेपरचा पॅटर्न बघू आपण. कोणत्याही वर्षाचा तुम्ही पेपर जर काढून बघितला तरी हाच पॅटर्न तुम्हाला दिसणार. 30 ते 40 प्रश्न जे रेग्युलर बुकमधून आले, तुम्हाला पाहता क्षणी वाटतंय की बाबा हे कुठंतरी वाचलेलं आणि हे येतंय आपल्याला. दुसरं असतं 40 ते 50 प्रश्न असे असतात की आपल्याला ते पाहता क्षणी लक्षात येत नाही, पण थोडा व्यवस्थित वाचल्यानंतर असं लक्षात येतं की सिलेबसचाच प्रश्न आहे, फक्त थोडा फिरवून विचारलाय किंवा जे आपण वाचलंय त्याच्यावरती ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. आणि 20-30 प्रश्न असे असतात जे आपल्याला म्हणजे आपण अख्ख्या आयुष्यात बघितलेलं नसतं, असे प्रश्न असतात. तर त्यापैकी पण या प्रश्नापैकी लॉजिक आणि ट्रिक कशी लावायची हे आपण पुढं पाहूच. पण क्वेश्चन पेपर सोडवताना जर तुम्हाला एखादा सोपा प्रश्न आलाच तर त्यावेळी अगदी हुरळून जायचं कारण नाही की बाबा पूर्ण क्वेश्चन पेपर सोपा आहे. कारण पहिल्यांदा आपण माइंडसेट असा बनवून चला की पेपर हा अवघडच येणार आहे. आणि असा माइंडसेट जर बनवला तर सोपे प्रश्न सोडवायला तुम्हाला सोपं जाईल. आणि अवघड प्रश्न जर बघितले तर तुम्ही घाबरणार नाही. त्यामुळे मॉडरेट पेपर असतो हे लक्षात ठेवा. आणि आपला कट ऑफ जो आहे तो 100पैकी 100 प्रश्न सोडवणं हे आयोगाकडून सुद्धा अपेक्षा केली नाही. तुम्ही मागच्या वेळेचे जर कट ऑफ काढून बघितले तर 55-56 अगदी 49 पर्यंत कट ऑफ येतात. त्यामुळे 60%च्या खाली कट ऑफ आहे. त्यामुळे 100 प्रश्न येणं आयोगाला सुद्धा अपेक्षित नाही. त्यामुळे तुमचा 100% अभ्यास होणं हे सुद्धा अपेक्षित नाही. जो अभ्यास झालेला आहे त्या बेसिसवरती डोकं शांत ठेवून पेपर कसा सोडवायनं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे सिली मिस्टेक ह्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अभ्यास वगैरे आपला सगळा झालेला आहे आणि पुन्हा तेच सांगतोय, डोकं जर शांत असेल, जेवढं तुमचं डोकं शांत तेवढंच तुमचे सिली मिस्टेक कमी होतात. आणि प्रश्न वाचताना, पर्याय वाचताना सर्व काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त चुका ज्या होतात ते ABC आणि 1, 2, 3 मध्ये. आयोगाचा पॅटर्न असा आहे जे प्रश्नामध्ये त्यांनी ABC असे पर्याय दिलेले असतात आणि त्याच्या खाली उत्तराचा पर्याय म्हणून 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेले असतात. तर आपल्याला बरोबर पर्याय असतो बीचा जो पर्याय असतो तो बरोबर असतो, पण खाली पर्याय देताना त्यांनी 3 नंबरला दिलेला असतो. तर त्यावेळी आपण काळजीपूर्वक बघायचा आहे तो B 3 नंबरला आहे का 2 नंबरला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, B म्हणून आपण 2 नंबरला गोल करतो पण ॲक्च्युअली तो पर्याय 3रा असतो. आणखी इथे एक जास्त मुलं चुकतात ते म्हणजे अयोग्य विधान किंवा चुकीचे विधान.
असं आयोगाने विचारलेलं असतं. त्यावेळी काय करा, त्या प्रश्नामध्ये असं मार्क करून घ्या, चुकीचे किंवा अयोग्य विधान तिथं असं चौकोन करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते स्ट्राईक होईल. आणि जे बरोबर विधान न लिहिता आपण चुकीचे जे पर्याय आहेत ते आपण टिक करू. आणखी एक, हे गोल चुकले म्हणून सांगतात की मी लिहिले आणि माझे 4 गोल करताना चुकले, 5 चुकले, तर मी याला चूक मानतच नाही, गुन्हा मानतो मोठा. किंवा एक तर तुम्ही खोटं बोलता, असं मला कोणतरी सांगत आलं की बाबा माझे एवढे 4-5 गोल चुकले, तर मी तर त्याला म्हणतो बाबा तू खोटंच बोलतो, कारण थोडा हार्श बोलतोय. पण ज्याचे गोल चुकत असतील तर त्याची MPSC देण्याची लायकी सुद्धा नाही असं मला वाटते. कारण 4थी स्कॉलरशिपची मुलं सुद्धा काळजीपूर्वक गोल करतात. आणि कॉम्पिटिशन इतकं वाढलं असताना अशा जर तुम्ही चुका करत असाल तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे ही तर चूक करूच नये, मी याला चूक मानत सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर तिसरा आपल्याकडे टेक्निक म्हणजे आपण फायनली तो क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर कसं सोडवणार आहे त्याच्याविषयी थोडं बोलू. तर पहिला आहे अटेम्प्ट किती असावा. खूप जणांचा प्रश्न असतो. शेवटी हे पण तुम्ही आधी जे प्रॅक्टिस केले, टेस्ट सिरीज असतील किंवा PYQचं प्रॅक्टिस असतील, त्यावेळी तुम्हाला कळतंय की आपण किती अटेम्प्ट करतोय आणि आपली ॲक्युरेसी किती आहे, त्याच्यानुसार अटेम्प्ट ठरत असतो. पण इन जनरल सांगायचं झालं तर 90 ते 100 मध्ये अटेम्प्ट असावा, कारण खूप कमी केला तरी पण अर्थ नाही आणि विनाकारण काहीतरी ब्लाइंडली गेसिंग केलंय त्यालाही अर्थ नाही. थोडक्यात एक उदाहरण समजून पाहू. आपल्याला 10 प्रश्न घेतले आणि याचा फायदा कंबाईन परीक्षेचा हा आहे की 1/4 आपलं कटिंग होतंय, रिडक्शन 1/4 मार्काचं आहे. त्यामुळं 2 जर प्रश्न आपले बरोबर आले तर आपल्याला मिळतील 4 मार्क, आणि समजा आपले 10 पैकी 8 चुकले तर वजा पण होतील आपले 4 मार्क, म्हणजे तुम्ही निगेटिव्हमध्ये जात नाही आहात. त्यामुळं तुम्हाला मॅक्झिमम अटेम्प्ट न्यायला काही हरकत नाही. एखादा प्रश्न कधी न वाचलेला न ऐकलेला असेल तर तुम्ही स्किप करू शकता. ते आपण पाहूच कोणते प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत, कुठे लॉजिक लावायचं आणि कोणते प्रश्न सोडायचे, याचे उदाहरण घेतलेले आहे पुढं. इलिमिनेशन टेक्निकचा जरूर वापर करा. आपल्याला प्रश्न आलाच पाहिजे हा अट्टच नाही. एखादा पर्याय आपल्याला हा पर्याय नसू शकतो असं जरी कळालं तर तो इलिमिनेट केल्यानंतर आपण योग्य उत्तरापर्यंत पोचतो. तर आपण थोडं उदाहरण पाहू. जे आपले आयोगाला आलेलेच PYQ घेतलेले आहेत. तर मी 100% प्रश्न जे आपल्याला यायला पाहिजेत ते सांगतो. आता जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती प्रश्न आहे. तर हे आपल्या रेग्युलर पुस्तकात तुम्ही इतिहासाचं कोणतंही पुस्तक घेतलं तर यांचा उल्लेख असतोच. तर हे प्रश्न आपले बरोबर यायलाच हवेत. याच्यापैकी जर आपण सिली मिस्टेक केली किंवा चुकला प्रश्न तर कॉम्पिटिशनमध्ये आपण बाहेर असतो, कारण पूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न बरोबर येणार आहे. एखादा ट्रिकी क्वेश्चन असेल तर तो चुकला इतकं नुकसान होत नाही, पण तुम्हाला जे 100% प्रश्न बरोबर यायला पाहिजे ते बरोबर यायलाच हवेत. आता हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली. आपल्याला माहित आहे जगन्नाथ शंकर शेठ किती श्रीमंत होते, ब्रिटिशांना कर्ज देत होते, म्हणजे 25,000 तर त्या काळी जरी असले तरी 25,000 त्यांच्यासाठी खूप नव्हते. बाकीचे समाजसुधारकांचा विचार करता तर आपण हा पर्याय मारू शकतो. त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि दलित चळवळी आणि कामगार चळवळी याचा आपण अभ्यास केलेलाच असतो, त्यामुळे या प्रश्नाचं पण उत्तर यायला काय हरकत नाही. सोपा आहे, पण ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळेचा मुद्दा आहे ॲक्च्युली. आपल्याला आयोग काय विचारतंय आणि आपण काय करायला हवं हे PYQ मधून कळतं. ते असं कारण आपल्याला जे शिखर दिलंय आणि त्याची एक्झॅक्ट उंची पाठ करणं अपेक्षित नसतं. तर इथं पण बघा, हे 1567 1416 इतकं पाठ कोण करत बसणार आहे. आपली सगळ्यांना माहीत असलेली फेमस ट्रिक आहे, कसा मी हसतो असा क्रम आहे, आणि इथं तुम्ही पाहिलात तर हे पण उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. त्यामुळं आपल्याला फक्त सर्वात उंच कोण आहे असं बघायचं आहे. तर क म्हणजे कळसुबाई इथे नाही आहे, त्यामुळे कळसुबाई नंतर साल्लेर आहे. साल्लेर आता एक जोडी लागली तरी आपल्याला डीला एकच पर्याय आहे. वेळ वाचवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे असं, तुम्हाला कळतंय 100% आपला रेग्युलर प्रश्न आहे वाचनातला, तर त्यावेळी बाकीचे पर्याय बघण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला डीला एक पर्याय जर आला तर तुमचं उत्तर निघून जातं, त्यामुळे नंतर पुढे जायचं. आता याच्या अगदी उलट सुद्धा असू शकतं. आता आपण जे 3 प्रश्न पाहिले रेग्युलर वाचनातले कोणत्याही पुस्तकात असणारे रिव्हिजन केलेले प्रश्न आहेत, आणि काय काय असे प्रश्न आहेत की आपण यांना कधी पाहिलं सुद्धा नाही.
तर हा प्रश्न आहे बघा, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे, अशी टीका कोणी केली आहे? तर हा आत्ताच झालेला राज्यसेवेचा प्रश्न आहे. तर आयोग काय करतं, कोणतं तरी 700-800 पानाचं रिसर्च पुस्तक असतं, तर त्यातलं एखादं रॅन्डमलं वाक्य घेतात आणि इथं उचलून टाकतात. मग मुलं विचार करत बसतात आणि याला आपण कधी पाहिलं नाही, तर या प्रश्नाला जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही आणि ब्लाइंड गेसिंग करण्यात सुद्धा अर्थ नाही, काय अर्थच लागत नाही. त्यामुळे आपण हा स्किप करू शकतो. तसाच हा एक प्रश्न आहे, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला? हे आपल्या ओळखीचेही वाटत नाहीत. म्हणजे तुम्ही जॉग्राफीची किंवा एन्व्हायरमेंटची कोणतीही पुस्तकं वाचली तर यांचा उल्लेख सापडणार नाही. मी म्हणलं तसंच आयोग कोणता तरी सोर्स पकडतं, त्यातलं घेतो. ॲक्च्युली आयोगाला तुम्हाला हे उत्तर माहीत असणं अपेक्षित नसतंच. तुम्ही कोणते प्रश्न सिलेक्ट करताय, कोणते स्किप करताय, टाइम कोणत्या क्वेश्चनसाठी देताय, हे चेक करण्यासाठी हे प्रश्न टाकलेले असतात. त्यामुळे तुम्ही हा पाहता क्षणी सोडून दिला तरी काही अडचण नाही आणि हा प्रश्न चुकला किंवा सोडला तरी आपल्या कॉम्पिटिशनवरती काही परिणाम होत नाही, कारण मॅक्झिमम लोकांना महाराष्ट्रात हा प्रश्न सुटणारच नाही आहे, कारण तो रॅन्डम असाही कोणताही आहे. पण मागे जे 3 प्रश्न सांगितले जे आपल्या रेग्युलर बुकमधून येतात ते चुकता कामा नये. त्यानंतर पुढला प्रश्न आहे कोठारी कमिशन. तर इलिमिनेशन टेक्निक कसं वापरायचं हे सांगतो. आता हे सगळं वाचत बसण्याची गरज नाही, म्हणजे गरज तशी आहे, प्रत्येक पर्याय हा काळजीपूर्वक वाचला पाहिजे, फक्त त्याच्यावरती जास्त विचार करण्याची गरज नाही. जेव्हा आपल्याला हे 10% दिसतं तरी प्रत्येकाला पाठ असतं की हे किती आहे, 6%, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. सी जर आपण इलिमिनेट केलं तर बाकीच्या 2 पर्यायावरती जास्त विचार सुद्धा करण्याची गरज नाही आहे आणि आपल्याला हे उत्तर निघून जातं. हा पण राज्यसेवेचा प्रश्न आहे, कारण सध्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होत आहे, तर राज्यसेवेचा पॅटर्न कंबाईनला येऊ शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कंबाईनमध्ये दिसू शकतात. त्यानंतर हा प्रश्न आहे, ज्यावेळी आपला अभ्यास संपतो, लॉजिक संपतं, त्यावेळी अशा काहीतरी ट्रिक लावायच्या. एकदम ब्लाइंड गेसिंग करण्यात सुद्धा काही अर्थ नाही की डोळं झाकले आणि आपण 2 किंवा 3 असं गोल केले. त्याच्यापेक्षा थोडं बघायचं काय दिसते इथं आपल्याला. तर इथं एक सिमेट्री दिसते बघा, 22 जानेवारी 22 जानेवारी 22 जानेवारी 25 जानेवारी. आता हे कधी, ज्यावेळी तुम्ही अभ्यास केलं आणि त्या नॉलेजमधला तुमचा क्वेश्चन नाही आहे, लॉजिक काही लागत नाही, त्यावेळी हा पर्याय वापरायचा. त्यानंतर इथं 2016, 18, 15 आणि 15, तर हे रिपीट झालेलं आहे. तुम्ही या क्वेश्चनला जाऊ शकता. म्हणजे रॅन्डमली ब्लाइंड गेसिंग करण्यापेक्षा ही ट्रिक तुम्ही इथं वापरू शकता. त्याच पद्धतीनं आणखी एक प्रश्न आहे, खोलीतील तापमानावर 300 केल्विन वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते असं विचारलेलं आहे. एखादा जर नॉन सायन्सचा स्टुडंट असेल, नॉन सायन्स बॅकग्राऊंडचा, तर त्याला प्रश्नही कळाला नसेल. प्रश्न जरी कळाला नाही तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ह्याचं एक उदाहरण आहे. तर इथे पहा पर्याय 500, हे 95, 1500 आणि 3000. तर हे आपण एक विचार करायचा, काहीतरी सूत्र असेल बाबा याचं, कोणता तरी लॅम्डाचा फॉर्म्युला वापरून काहीतरी कॅल्क्युलेशन केलं असतील आणि शेवटी उत्तर आलेलं असेल. तर आपल्याला कॅल्क्युलेशन करताना माहिती आहे की असं राऊंड फिगर उत्तर येण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर हा थोडा आपल्याला आकडा 1000च्या जवळ दिसतोय, पण ते 10,000च्या जवळपास दिसतोय, पण तो 10,000 नाही आहे, 9,550, म्हणजे असा आकडा येऊ शकतो. बाकीचे जर तुम्ही बघितलात तर ते राऊंड फिगर दिसतंय. त्यामुळं हे ट्रिक इथं आपण लावू शकतो. तेही ज्यावेळी आपल्याला फॉर्म्युला वगैरे माहीत नाही त्यामुळे लावतोय. इथं जर आपला जे कॉमन टॉपिक आहेत, प्रकाश असेल किंवा साऊंड असेल, असे जे ठराविक फॉर्म्युला असतात ते आपण करून जातो, त्यामध्ये जर आलं तर तो फॉर्म्युला तिथं वापरणं गरजेचं आहे. तिथं सध्या कोणता लागत नाही, त्यामुळे हे आपण ट्रिक वापरू शकतो. अशा ट्रिकवरती आणि लॉजिकवरती अजून एक व्हिडिओ घेऊ शकतो आपण, की पूर्णच अभ्यासावरती आपल्याला एक्झाम निघत नसतात, त्याच्यासाठी काहीतरी लॉजिक, ट्रिक आणि ह्या सर्व PYQ अनालाइज केल्यानंतर तुम्हाला समजतात. तर त्याच्यासाठी आणखी एक व्हिडिओ बनवू आपण. त्यानंतर हा प्रश्न आहे, 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? तर वाचनात हे वाक्य आहे, हे वाक्य आपल्या वाचनात येत नाही, रेग्युलर बुकमध्ये नसतं, तरी पण आपण लॉजिक लावू शकतो. लॉजिक कसं लावू शकतो बघा, 1900
1905 पर्यंतचा काळ होता लॉर्ड कर्झनचा, आणि इथं दिलेलं आहे 1907. आयोगाने क्वेश्चनमध्ये स्ट्रिक दिलेलं आहे इसवी सन 1907 मध्ये. त्यानंतर टिळक तर भारतीय असल्यामुळे असं काही म्हणण्याची गरज नव्हती. आणि पर्याय जर ऑब्झर्व केले तर इथं मोर्ले पण आहे, मोंटे पण आहे, मिंटो पण आहे. त्यानंतर आपल्याला जरी क्वेश्चन वाचताना कळालं नाही तरी पर्याय बघून लक्षात यायला पाहिजे की अरे मोर्ले आणि मिंटो दोन्ही एकत्र आहेत, त्यामुळे एखादा यातला असू शकते. तर त्यातल्या त्यात कोणता लिहायचा, तर मोर्ले जे होते ते सेक्रेटरी होते आणि मिंटो जे होते तर ते व्हाईसरॉय होते. आणि तुम्हाला माहिती आहे व्हाईसरॉय भारतामध्ये असायचा, सेक्रेटरी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये असायचा. म्हणजे आपण जो अभ्यास केला आहे त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे सांगतोय. मोर्ले मिंटो आपण वाचलेलं असतं, 1909चा तो रिफॉर्म आहे हे सर्वांना माहीत असतं, पण त्याच्या बेसिसवरती हा क्वेश्चन म्हणजे आपलं नॉलेज कसं अप्लाय करायचं ते सांगतोय. तर सेक्रेटरी हा तिकडे असायचा, व्हाईसरॉय आपल्याकडे असायचा. आपण असं समजू शकतोय की बाबा भारतात जे काय काय घडतंय तो पत्राद्वारे असेल, तो तिकडे कळवत असेल. तर त्यावेळी असं त्यानं त्या पत्रामध्ये वाक्य लिहिण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण या पर्यायाला जाऊ शकतो. या प्रकारे आपण लॉजिक लावू शकतो. त्याच्यानंतर हा कंबाईनचा प्रश्न आहे 2021चा. हे 50-50% कसं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो त्याचं उदाहरण आहे. 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. तर हे पण खूप कमी जणांना माहीत असतं. त्यात जर ट्रिक लावायची जर झाली तर इथं पहिली विचारलंय. पहिली असेल तर ते शक्यतो एखादी व्यक्ती असते. चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा एकटाच असणार, कारण ज्यावेळी तो दुसरा व्यक्ती गेला तर तो त्याचं दुसरं पाऊल झालं. तर त्यामुळं पहिले असलं म्हणजे शक्यतो एकच असणार आहे. त्यामुळं जिथं जिथं एक पर्याय ते ठेवायचे, जिथं 2 नावं दिलेले ते खोडून टाकले तर आपल्याला हे 2 पर्याय शिल्लक राहतात. त्यामुळं ह्या 50-50 मध्ये आपण रिस्क घेऊ शकतो. यामध्ये फक्त ब किंवा फक्त ह हे मारू शकतो. हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण इथं एअरलाईन ऐवजी एअरवेज असं काहीतरी घोळ झालेला होता, त्यामुळे कॅन्सल केलेला आहे. फक्त मी ट्रिक कशी लावायची हे सांगतोय. 50-50 मध्ये तुम्ही चान्स घेऊ शकता, कारण समजा असे 10-15 क्वेश्चन झाले तर बरोबर येण्याचे तुमचे निम्मे तरी प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हमध्ये जाता. त्याच्यानंतर हा प्रश्न, आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता. पहिला विचारलंय, त्यातल्या त्यात नायक आहे म्हणजे एकटाच असणार आहे. तर इथं पण जे जे 2 दिसत आहेत ते कॅन्सल केले तर राहतं मग तंट्या बिल किंवा पाबा भांड. मग यामध्ये पण तुम्ही 50-50% करू शकताय, एकतर 3 मारू शकताय किंवा 4 गोल करू शकताय. तर हे झाले प्रश्न, आपण केलेला अभ्यास, त्याच्यावरती लॉजिक, ट्रिक. तर मी मगासपासून सांगत होतो माइंड शांत असण्याची त्या 1 तासामध्ये का गरज आहे. कारण त्या 1 तासामध्ये जर तुम्ही शांत चित्ताने जर पेपर सोडवलात तर काही काही प्रश्नामध्ये तुम्हाला नॉलेज किंवा लॉजिक ट्रिकची सुद्धा गरज नसते, फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड लावण्याची गरज असते तिथं. तर तुम्ही शांतपणे जर हा प्रश्न आणि ऑप्शन वाचले तर इथं लवलीना इथं त्यांनी नेमबाज दिलेला आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या बॉक्सर आहेत. तर बाकीच्या पर्याय पण वाचून घेऊ शकता की पण विचार करण्याची त्यांच्यावरती जास्त गरज नाही. पण आपल्याला ज्यावेळी इथं कळतं तर त्यावेळी ते आपण हा इलिमिनेट करू शकतो. हा इलिमिनेट केल्यानंतर आपल्याकडे फक्त एक पर्याय शिल्लक राहतो. म्हणजे याच्यावरती तुम्ही जर करंट अफेअर जर वाचलं नसेल तर इथं 28 आहेत, 29 आहेत, किती 107 आहेत, 110 आहेत, हा विचार करण्याची सुद्धा गरज नाही. तुमचा विचाराला राईट ट्रॅकवर नेण्याची गरज आहे. त्यामुळे ज्यावेळी इथं आपण पर्याय वाचतो त्याच वेळी आपल्याला लक्षात यायला हवं की आयोगाने कुठं फसवलेलं आहे. फक्त इथं गरज आहे ते प्रेझेन्स ऑफ माइंडची. त्याच्यानंतर हा जरी आपण अभ्यास केला नसता तरी पण रँडमली आपण गावाकडल्या जरी कुठल्या तरी माणसाला विचारलं तर त्यांनी राष्ट्रध्वज ऐकलेला असते, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह माहिती आहे, पण राष्ट्रीय दिग्दर्शिका असं नाही आहे. त्यामुळं इथं आयोगी जोडी विचारलेली आहे, तर आयोगी जोडी आपण हे करू शकतो. त्यामुळे या तारखांना महत्त्व राहत नाही. त्यामुळे एक्झाममध्ये आपला फोकस नेमका कुठं पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे. काय काय मुलं आता इथं काही चुकवलंय का, इथं काही चुकवलंय का, इथं 24च्या ऐवजी 26 पाहिजे, 26च्या ऐवजी 24 असा विचार न करता आपला जी थॉट प्रोसेस आहे ते राईट राहिली पाहिजे. या क्वेश्चनवरून असं समजतं.
तर हा प्रश्न आहे, हा पण प्रेझन्स ऑफ माइंडचा आहे. तर जे डॉक्टर असतील किंवा ज्यांचं UPSCला अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल असेल तर त्यांनाच हे माहीत असतं. ते फिमर असेल किंवा टिबिओ फिबुला असेल तर सायंटिफिक नावं माहीत असणं गरजेचं पण नाही आपल्याला. फक्त त्यांनी काय विचारलंय, हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्याची खालील जोडी काढा. त्यांनी साम्य विचारलंय. तर आपण फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून जो आपला कोपरा जे काम करतो वरती तेच गुडघा खाली करतो. फक्त कोपरा आणि गुडघा हे दोन जरी जोडले तरी आपल्याला उत्तर येऊन जातं. हा एकच पर्याय. म्हणजे फक्त आपल्याला माहीत नाही, आपण वाचलेलं नाही म्हणून प्रश्न सोडून देण्यात अर्थ नाही. तो प्रश्न आहे, त्याचे पर्याय आणि प्रश्न एकदा व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काहीतरी क्लू प्रश्नामध्ये सापडतो आणि त्यानंतर आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे कधी शक्य आहे? तुम्ही जर माइंड स्टेबल असेल, शांत चित्ताने जर प्रश्न वाचले तर हे येऊ शकतं. वाटताना आता एक्सप्लेनेशन सोपं वाटतं पण त्यावेळी सुचणं हे पण गरजेचं आहे. आता मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं तसं. त्यामुळं माइंड स्टेबल ठेवणं हे गरजेचं आहे. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. शेवटी तेच सांगतोय, शांत चित्ताने पेपर लिहा आणि 2 दिवसात स्वतःला जितकं शांत ठेवता येईल तितकं ठेवा. आणि ज्या आपण जेवढं नॉलेज आहे त्याच्यावरती त्या 1 तासामध्ये 100% द्या. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.